तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण रिॲक्शन मेकॅनिझम, ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम हा तुमचा MSCला पार्ट आहे सेकंड इयरला. त्याच्यापैकी आपण मेथड ऑफ रिॲक्शन मेकॅनिझमचा आपण स्टार्ट केलं आहे. त्याच्यामध्ये हॅमेट इक्वेशन बघितलं की रो कॉन्स्टंट म्हणजे काय, त्याचे फिजिकल सिग्निफिकन्स बघितले सबस्टिट्यूएंटचे. ओके, मागच्या टॉपिकमध्ये आपण हॅमेट इक्वेशन डेरिव्हेशन सगळे क्लिअर केले आहेत आणि रिॲक्शन कशा विचारला तर तुम्हाला ते पण सांगितलं आहे. ओके, आज बघणार आपण डेरिव्हेशन बघणार स्ट्रेट लाईन ऑफ द प्लॉटचं. ठीक आहे, तुम्हाला 4 मार्क्सचा हा क्वेश्चन विचारला जातो. मोस्ट ऑफ करून म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की कॉन्केव्ह अपवर्ड डेव्हिएशन म्हणून तुम्हाला विचारायचं होतं किंवा कॉन्केव्ह डाऊनवर्ड डेव्हिएशन म्हणून. आपण दोघी पण बघणार आहेत. एकदम सिम्पल आहे, फक्त तुम्हाला रिॲक्शन मेकॅनिझम तुम्हाला सर्व राईट डाऊन करायचं. ठीक आहे, स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. तुम्हाला काय क्युरियस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सॉरी, हे बघा आता स्टार्ट करते मी. आता बघा स्ट्रेट लाईन प्लॉटमध्ये तुमचा हा ग्राफ कसा आहे तो ते बघायचा आपल्याला. ठीक आहे, आता बघा तुम्ही जो मोस्ट ऑफ करून हॅमेट इक्वेशनचे जेवढे पण ग्राफ पाहिले ते सगळे कसे होते, स्ट्रेट लाईनमध्ये होते. पण हे आता तुमचं हे डेरिव्हेशन आहे ते तुमचे जे कॉन्केव्ह अपवर्ड अँड डाऊनवर्ड दोघी पण आहेत ते कसे असणार आहे, तुमचे जे सबस्टिट्यूएंटवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा स्ट्रेट लाईन ग्राफ येतो पण थोड्या काही प्रमाणात तुमचा जर तो बेंड होऊन डाऊनवर्ड डायरेक्शन पण कशा प्रकारे जातो की तुमचे जर त्याचा इफेक्ट म्हणजे तुमचं जे सबस्टिट्यूएंट असणार आहे त्याचे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचा आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा कसा इफेक्ट पडतो ते बघणार आहेत आपण. ठीक आहे, आता बघा कॉन्केव्ह अपवर्ड डेरिव्हेशन बघतोय आपण. याच्यामध्ये तुम्ही घेतले की ॲसिडोलिसिसची रिॲक्शन होणार आहे 3 अरिल 2 ब्युटिल पॅराब्रोमो बेन्झिन बोरोसिलेट घेतलेला आहे. ठीक आहे, आता इथं फक्त सिम्पल तुमचं काय होणार आहे या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये जो तुमचा जो OAC ग्रुप असणार आहे, जो तुमचा ॲसिड ग्रुप असणार आहे तो काय होणार आहे, बॅक साईडकडून अटॅक होणार आहे आणि तुम्हाला रिॲक्शनमध्ये रिॲक्शन सेंटर कसं मिळतं आहे ते बघून घेऊया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर बघा या प्रकारे मिळेल आणि हा तुमचा लिव्ह आउट होऊन जाईल आणि तुमचा OBC हा लिव्ह आउट झालेला ग्रुप असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा बोरोसिलेट लिव्ह आउट झाला. ही तुमची कशी SN2 टाईप ऑफ द रिॲक्शन आहे, कारण की ह्या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये काय होतं की हा जो तुमचा जो ॲसिड ग्रुप आहे तो काय होणार, बॅक साईडकडून अटॅक होणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जे म्हणजे हेच काय कंप्लीट होतं तुमचं इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन तुम्ही असंही म्हणतात रिॲक्शनला. ठीक आहे, आता बघा ह्या ग्राफमध्ये तुम्ही जर ग्राफ बघून घ्या पुढे इक्वेशन तुम्हाला जस्ट मेकॅनिझम बघणार तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, आता बघा तुम्ही ग्राफ बघता तर लॉग KX वर्सेस तुम्ही काय घेतला आहे रो एक्स, म्हणजे तुमचा हा जो सिग्मा तो काय करणार आहे म्हणजे तुमचा हा सबस्टिट्यूएंट कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे की नाही. आता याचे डिफरंट टाईप ऑफ द डिफरंट सबस्टिट्यूएंट म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितलं की इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंगचा कसा नेचर ऑफ द ग्राफवरती फरक पडणार ते बघणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही जर बघू शकता ग्राफ कसा आलेला आहे. ठीक आहे, हा एक्स्ट्रा फ्लोटेशन आहे SN2 टाईप ऑफ द तुमची रिॲक्शन. ठीक आहे, आता ह्या ग्राफमध्ये तुम्हाला काय क्लिअर होते की तुमची जी लोअर आहे म्हणजे तुमची जे राईट हँड साईडकडची जी प्लॉट ऑफ द स्ट्रेट लाईन ग्राफ आहे तो काय स्टुडंटवर म्हणजे तुमचं जर पॉवरफुल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असणार म्हणजे पॅरानायट्रो म्हणू शकतात. बघा इथे दिले मिथॉक्स दिला आहे, मिथिल दिला आहे, जर सायड्रोल क्लोरीन आता पॅरानायट्रो दिलेला आहे. हां ठीक आहे, आणि तुमचा दिलेला असेल CF3 दिलेला असेल म्हणजे तुमचा हा ग्रुप ग्राफ कसा आहे तो स्ट्रेट लाईन इंडिकेट द रो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होईल तुमचा जो निगेटिव्ह व्हॅल्यू येणार रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, मग तुमचं जे रिॲक्शन ते पॉझिटिव्ह असणार आहे म्हणून तुम्हाला रिॲक्शन रो कॉन्स्टंट काय असणार आहे तुम्हाला निगेटिव्ह मिळणार आहे. मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेले आहेत हे आधी. ठीक आहे, आता बघा लेफ्ट ऑफ द प्लॉट ऑफ द ग्रुप इन द कम इन द अपवर्ड वेअर द सबस्टिट्यूएंट ऑफ द लेस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. तुम्ही ग्राफ बघून घ्या. ठीक आहे, मी पुन्हा दाखवणार नाही, तुम्हाला डायरेक्ट रिॲक्शन मेकॅनिझम. आता तुम्हाला बघा याच्यामध्ये काय इंडिकेट होतं तुमचा ॲसिडिक कंपाऊंड कसं असणार आहे की फास्टर होतोय, कशी रिॲक्शन होते ती बघून घेऊ. आता सिम्पल बघा ह्या प्रकारे तुम्हाला रिॲक्शन मेकॅनिझममध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं या प्रकारे तो अटॅक होईल आणि हा निघेल म्हणजे तुम्हाला हा रिॲक्शन सेंटर अशा प्रकारे मिळणार. ठीक आहे, म्हणजे तुमचं इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन तुम्ही म्हणू शकता म्हणजे हा सायमल्टेनियसली काय होईल निवड होऊन जाईल. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये काय होते तुमची ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय होते ब्रेकिंग ऑफ द OBC ग्रुप. तुमचं काय होतं कार्बन, तुमचा जो हा कार्बन आणि तुमचा बोरोसिलेट ग्रुप आहे तो काय होते की जो थोड्याशा प्रमाणात चेंज होतं आणि तुमचा OBC कसा आहे गुड लिव्हिंग ग्रुप आहे. बरोबर की नाही, म्हणजे तुम्ही जे रिॲक्शनमध्ये करणार आहे तेच तुम्हाला थेरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ओके, आता बघा कार्बन ग्रुपचा बॉन्ड जो आहे तो रिझल्ट काय होतो की स्मॉल अमाऊंटमध्ये रिॲक्शन सेंटर कसं होतं पॉझिटिव्ह होतं म्हणजे तुमचंच काय असणार आहे की पॉझिटिव्ह सेंटर ऑफ द लेस इलेक्ट्रॉन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर दिलेले आहे की ह्या प्रकारे त्याची रेट ऑफ ॲसिडोलिसिस इन्क्रीजेस होणार आहे. ओके, स्लोली. आता बघा लेफ्ट हँड शोधून तुम्ही ग्राफमध्ये पाहिलंच आहे. आता याच्यामध्ये काय क्लिअर करणार आहे तुम्ही की जे एखादा सबस्टिट्यूएंट असणार आहे तो जर मोर इलेक्ट्रॉन डोनेटिव्ह असणार म्हणजे ह्या प्रकारचे असणार. ठीक आहे, मिथॉक्सी मिथिल हायड्रोजन अशा प्रकारे ते रेट ॲसिडोलिसिस ऑफ द काय होणार आहे सडनली इन्क्रीज होणार. कसं होणार सडनली इन्क्रीज होणार आणि डिप्चर ऑफ द लिनियर ऑब्जेक्ट ऑफ द लेफ्ट ऑफ द बिकॉज द इलेक्ट्रॉन डोनेटिव्ह सबस्टिट्यूएंट असणार. ठीक आहे, आता इन्क्रीजेस द न्यूक्लियोफिलिसिटी पण इन्क्रीज होणार बेंझिन रिंग ऑफ द इट्सेल्फ. आता कशा प्रकारे होईल ते आपण जस्ट SN9 टाईप ऑफ द रिॲक्शन मेकॅनिझममध्ये बघणार आहे. ठीक आहे, मला सर्व माहिती ही SN9 टाईप म्हणजे काय तुमचं इटर म्हणजे रिॲक्शनमध्ये जे होणार. ठीक आहे, आता बघा जस्ट तुम्ही
म्हणजे तुम्हाला इथं कसं म्हणणार आहे, सायक्लिक फिनोनियम आयन प्रमाणे म्हणणार आहे. म्हणजे जसं इथं सिम्पल तुम्ही म्हणू शकता की जस्ट म्हणजे सायक्लिक म्हणजे रिंग मेंबर फॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे. आता बघा तुम्ही जस्ट रिॲक्शन मेकॅनिझम तुम्हाला दोघी प्रकारचे दाखवते. आता बघा हा कसा आहे तुमचा लोन ग्रुप. लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करतील. हा पाय बॉन्ड जो इथं बरोबर की नाही, इथं शिफ्ट होईल हा, आणि हा जस्ट तो काय होईल, ह्या कार्बनमध्ये अटॅक होईल. म्हणजे तुम्हाला ह्या टाईपमध्ये मिळणार. कळतं आहे. हे तुम्ही शिफ्टिंग केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपमध्ये म्हणजे तुम्हाला काय म्हणणार आहे, सायक्लिक. आता ही सायकल तयार झाली बरोबर की नाही, म्हणजे सायक्लिक इंटरमिडिएट तुम्ही रोटेशन म्हणजे ते रिटेशन ऑफ द कॉन्फिगरेशन तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आता नंतर मग सिम्पल तुम्ही यासाठी अटॅक करणं ह्या कार्बनमधील हा पाय बॉन्ड जो तो काय म्हणजे ब्रेकडाऊन जाईल आणि हा पुन्हा फॉर्मेशनमध्ये चालला जाईल. म्हणजे तुम्हाला पुन्हा कसं मिळणार आहे, ह्या प्रकार स्ट्रक्चर. फक्त इथे ॲसिड ग्रुप जॉईन होणार आहे हा प्रोसिजर निघाल्यानंतर. ठीक आहे. म्हणजे तुमची काय झाली, एसएनआय टाईप ऑफ रिॲक्शन तुम्ही म्हणतात. ओके. आता बघा ॲसिड रिड्यूस टू द 2 डिफरंट पाथमध्ये असते. आता कुठले आहेत तुमचे, एक तर तुमचं रिॲक्शन प्रोसेस ऑफ द न्यूक्लियोफाइल कसा अटॅक होतं ते तुम्हाला सेकंड तुम्ही SN2 पाथवेने बघितलं, आणि रिॲक्शन प्रोसेस ऑफ द इंटरनल न्यूक्लियोफाइल आता जी बघा अशी बघितली एसएनआय टाईप ऑफ द रिॲक्शन म्हटली तुम्ही ती, म्हणजे तुम्हाला काय मिळतं इथं, सायक्लिक इंटरमिडिएट मिळतं. ओके. आता बघा जस्ट तुम्हाला जर कधी क्वेश्चन जर विचारला गेला, आपलं हे झालं आहे कंप्लीट हे झालेलं आहे, जर तुम्हाला जर प्रॉब्लेममध्ये विचारलं की एक्सप्लेन द ॲसिड ऑफ द थिरिओ, तुम्हाला थिरिओ आणि तो सगळ्यांना माहिती आहे तरी मी तुम्हाला दाखवून देते. बघा थिरिओ म्हणजे ह्या प्रकारे तुमची बघा अशी, याला इरिथ्रो म्हणणार तुम्ही, आणि बघा हे सोडून तुम्ही याला थिरिओ म्हणणार. ठीक आहे. याच्यानं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. आता बघा थिरिओ ब्रुसिड घेतलेला आहे तुम्ही ह्या प्रकारे रिॲक्शन आहे, म्हणजे ही तुमची असं दिलेलं असेल आणि तुम्हाला असं राईट डाऊन करायचं, म्हणजे इक्लिप्स लेस टेबल दाखवला आहे. आता फक्त सिम्पल काय करणार, याला रोटेट करणार. याला रोटेट करणार म्हणजे फक्त ही तुमची रोटेट होणार. कशी होणार, रोटेट होणार. म्हणजे जो तुमचा ब्रुसिड ग्रुप आहे तो खाली येणार ह्या प्रकारे. कळतंय. हायड्रोजन आहे जस्ट. ओके. आणि नंतर मग सिम्पल तुम्ही ऑक्सिडेटिव्ह ग्रुपचे अटॅकिंग करणार आणि तुमचा ओबीसी काय होणार आहे, लेआउट होणार. मग तुम्हाला ह्या पण मग पुन्हा तुम्ही जस्ट रोटेट करणार, तुम्हाला ह्या फायनल मिळणार. ठीक आहे. आणि SNI टाईपनं जर करणार तर तुम्हाला SNI टाईपमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की काय होतं आहे, सायक्लिक फॉर्मेशन होतं आहे. ठीक आहे. म्हणजे फिनोनियम आयन मिळणार. म्हणजे याला पण तुम्ही काय करणार, आता थिरिओसिटेट दिलेला आहे, जस्ट रोटेट करणार, तुम्हाला ह्या प्रकारे मिळेल. मग पुन्हा काय होईल, इथं जस्ट तो फिनोनियम आयन तयार करा, आणि मग पुन्हा तुम्हाला ॲसिड ग्रुप तुम्ही जेव्हा अटॅक करणार तेव्हा फक्त इथं जस्ट म्हणून तुम्हाला फायनल आन्सर मिळणार. ठीक आहे. आता बघा ते कसे थेरी प्रोडक्ट ऑप्टन द डिपेंड्स ऑफ द नेचर ऑफ द सब्स्टिट्यूएंटवर डिपेंड्स. ते कशा प्रकारे त्यांना दिले बघा. SNI टाईपमध्ये असं होऊ शकतात आणि SN2मध्ये इरिथ्रो म्हणजे तुम्हाला असे प्रकार मिळू शकतात. म्हणजे जस्ट तुम्ही सिम्पल सांगू शकता की तुम्हाला 100% तुम्हाला कॉन्फिडन्स मिळणार. आणि इथं जस्ट तुम्ही सगळे दिलेले आहेत आपल्याला, जे पण आहे तुमच्या इलेक्ट्रॉन दोघी पण ग्रुप दिलेले आहेत. ओके. आता बघा जर तुमचं जर पॉवरफुल इलेक्ट्रॉन डोनेट्रॉन ग्रुप असणार आहे, तुम्हाला व्हॅल्यू काय विचारलं जात नाही, पण जस्ट तुमचं लक्षात राहू द्या. ओके. व्हेन द पॉवरफुल जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर प्रेझेंट ऑर द पॅरा पोझिशन, आता तुम्हाला मागाशी दाखवलं की मिथॉक्सी ग्रुप तर 100% इलेक्ट्रिसिटी प्रोसीड करणार. ठीक आहे. आणि तुमचा जो इलेक्ट्रोन्यूक्लियोफाइल अटॅक असणार पॅरामिथॉक्सी, बट इट इज द व्हेन तुम्हाला दिलेला आहे की मेटा पोझिशनला तुम्हाला जर असं असेल एखादा कुठला तरी ग्रुप असेल तुमचा जॉईंट, तो काय असं दाखवणार 12%, म्हणजे टोटल रिॲक्शन तुम्हाला अशी दाखवणार. ठीक आहे. म्हणजे प्रोसीडमध्ये इलेक्ट्रॉन तुम्ही दाखवणार की 88% तुमची रिॲक्शन प्रोसीड करतोय. ठीक आहे. तुम्ही हे नाही पण राईट डाऊन केलं, इट्स ओके. फक्त तेवढं तुम्हाला फक्त रिॲक्शनमध्ये राईट डाऊन करायचं की तुम्ही कशा प्रकारे रिॲक्शन तुमची मेजर अँड मायनर प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा एक्सटर्नल न्यूक्लियोफाइल अटॅक होतात SN2 टाईप ऑफ द मेकॅनिझमनुसार तुम्हाला दिलेले दोघी पण, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ग्राफमध्ये कसं मिळतं मग एक्झिबिट अपवर्ड डेव्हिएशन दॅट इज द कॉन्केव्ह अपवर्ड डेव्हिएशन. तुम्हाला ग्राफ दाखवलाच मी मगाशी. तर रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय फॉर्म झालं की तुमचा जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपवरच तुमचे जे पण रिॲक्शन चेंज होत आहेत ते सगळं त्याच्यावर डिपेंड आहेत. ओके. तुम्ही तेच थिरीमध्ये राईट डाऊन करणार. आणि अपवर्ड डेव्हिएशन ऑफ द पॉईंट ऑफ द डिप्चर ऑफ द लिनियरली ऑकरिंग द SNI पाथ बघितलं तुम्ही, आणि SN2 टाईप ऑफ द रिॲक्शन दोघी पण बघितल्या. आणि तुमच्यामध्ये काय त्याच्यामध्ये जस्ट स्मॉल अमाऊंटमध्ये जस्ट रिॲक्शनमध्ये थोडंसं हे होतं आहे, तेवढंच तुम्हाला दाखवायचं आहे. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढच्या टॉपिकला आपण बघणार आहे डाऊनवर्ड डेव्हिएशन.